आज आपण खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, तो म्हणजे बीपी. आजच्या धक्काधक्कीची जीवनशैली, चुकीचा आहार, वाढता ताणतणाव, त्यामुळे लहान वयातच अनेकांना बीपीचा त्रास सुरू होतो. आणि वेळीच काळजी जर नाही घेतली तर बीपीमुळे हृदय, मेंदू, किडनी आणि डोळ्यांवर देखील गंभीर परिणाम होऊ शकतो. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. आता बीपी म्हणजे काय, तर आपल्या शरीरात ज्या दाबाने रक्त वाहते त्या दाबाला रक्तदाब असे म्हणतात. हा रक्तदाब सतत जास्त राहिला तर त्याला उच्च रक्तदाब देखील म्हणतात. विशेष म्हणजे अनेक वेळा बीपी वाढला तरी सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि त्यामुळे तो सायलेंट किलर म्हणून देखील ओळखला जातो. आणि कोणतीही लक्षणे न दिसल्यामुळे आपल्याला तो बीपीचा त्रास कळत नाही. बीपी वाढल्यावर कोणते गंभीर धोके असतात, तर बीपी दीर्घकाळ जर नियंत्रणात नाही राहिला तर हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हार्ट अटॅकचा धोका वाढतो. तसेच मेंदूतील रक्तवाहिन्या फुटून ब्रेन स्ट्रोक देखील होऊ शकतो. तसेच किडनी हळूहळू निकामी होऊ लागते. डोळ्यांच्या नसांवर परिणाम होऊन दृष्टी कमी होऊ शकते आणि सतत डोके दुखणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे हे देखील बीपी वाढल्यानंतरचीच लक्षणे आहेत. त्यामुळे बीपीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. बीपी असल्यास काय काळजी घ्यायची, तर मिठाचे प्रमाण कमी का आणि कसे करायचे, तर जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरात पाणी साठते आणि त्यामुळे रक्तदाब वाढतो. दिवसाला जास्तीत जास्त 1 छोटा चमचा मीठ पुरेसा असतो. लोणची, पापड, चटणी, चिप्स, फास्ट फूड अशा पदार्थांमध्ये लपलेले मिठाचे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे शक्यतो हे पदार्थ टाळायचे आहेत. तणाव आणि राग नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे आहे. मानसिक तणावामुळे हार्मोन्समध्ये बदल होतात आणि बीपी अचानक वाढू शकतो. सतत चिडचिड, राग, भीती किंवा चिंता असल्यास देखील रक्तदाब नियंत्रणात राहत नाही. म्हणून दररोज काही वेळा स्वतःसाठी काढायचा आहे. ध्यान, श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे. तसेच नियमित व्यायाम देखील करायचा आहे. शरीर हालचालीत ठेवले तर रक्ताभिसरण सुधारते आणि बीपी नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते. दररोज किमान 30 मिनिटे चालणे, हलके योगासने करणे किंवा स्ट्रेचिंग करणे खूप फायदेशीर ठरते. अचानक जड व्यायाम करण्याऐवजी हळूहळू व्यायामाची सवय लावायची आहे. बीपीचा त्रास असताना व्यक्तींनी आहार कसा ठेवायचा आहे, तर बीपीचा त्रास असताना आहार खूप मोठा वाटा असतो. हिरव्या पालेभाज्या, फळे, डाळी, उकडलेली भाजी, ज्वारी, बाजरी असे हलके आणि पौष्टिक अन्न घ्यायचे. तळलेले, फार तेलकट पदार्थ तसेच गोड पदार्थ, बाहेरचे अन्न खाल्ल्यामुळे वजन वाढते आणि बीपी नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो. वाढलेले वजन बीपी का वाढवतो, तर वजन जास्त असेल तर हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे रक्तदाब वाढतो. थोडेसे जरी वजन कमी केले तरी बीपीवर सकारात्मक परिणाम दिसून येतो. त्याचबरोबर काय करायचं आहे, तर रात्री उशिरा आणि जड जेवण करणे टाळायचे आहे. बीपी हा आजार नसून एक समस्या आहे. योग्य आहार, व्यायाम, तणावमुक्त आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला तर बीपी पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो. तसेच वेळीच काळजी जर घेतली तर मोठ्या आजारापासून देखील आपण स्वतःला वाचवू शकतो.